पुण्यातील दगडूशेठ गणपती देवस्थान ट्रस्टमधून आपल्या घरी गणपती बाप्पा येऊन 1 महिना पूर्ण झाले. तर आपल्या लाडक्या गणरायांसाठी आपण गुलाबांचा हार बनवून घेतलेला आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची पान सुपारी आहे, त्याच्यावर हळदी कुंकू आपण अर्पण करून घेत आहोत. हा लाल रक्तचंदनाचा टिक्का आहे, तो आपण गणपती बाप्पांच्या चरण पादुकांना लावून घेत आहोत. त्यानंतर अखंड अक्षदा अर्पण केल्या. त्यानंतर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणाऱ्या 21 दुर्वा आपण अर्पण करून घेतल्या. चांदीचं जास्वंदाचं फूल देखील अर्पण केलं. त्यानंतर गणपती बाप्पांना धूप दीप ओवाळून घेतली. त्यानंतर गणेशांना घंटानाद करून आरती करून घेत आहोत. आता आपण ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. विधिवत आरती संपन्न झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपण नैवेद्य दाखवून घेत आहोत. गणपती बाप्पांना आपण नैवेद्य सोहळ्यामध्ये दाखवणार आहोत. गणपती बाप्पांना पडदा लावून सोहळ्यामध्ये नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणावर आपला माथा टेकवून त्यांच्या सेवेमध्ये आपल्याकडून कळत नकळत काही राहिला असेल तर त्याची क्षमा याचना केली. अगदी सर्व पूजा संपन्न झाल्यानंतर गणपती बाप्पांचं विलोभनीय तेजस्वी स्वरूप पाहून अगदी मनाला भुरळ पडली. अगदी असं वाटत होतं की साक्षात गणपती बाप्पा आपल्या समोर साक्षात विराजमान झालेले आहेत आणि या छोट्याशा भक्ताकडून त्याची छोटीशी सेवा अगदी मोठ्या मनाने मान्य करून घेत आहेत. अगदी आपल्या घरामध्ये चारी दिशांमधून एक वेगळाच मंद लहरी या गणपती बाप्पा इथं साक्षात विराजमान झालेले आहेत अशा स्वरूपाचा साक्षात्कार एक वेगळाच जाणवत होता. खरंच गणपती बाप्पा तुमच्या सेवेमध्ये जो आनंद मला मिळतोय ते इतरत्र कुठेही नाही. अखंड माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना.